Hi friends, just check this preparation. मी आज जे ट्युटोरियल करणार आहे त्याच्यासाठीचं मी साहित्य जमवलेलं आहे. ही 2.25 mm ची क्रोशाची सुई आहे. ही कात्री आहे, ही तुमची सगळ्यांची आवडती कात्री. ह्या दोन गोष्टी आपल्याला लागणार आहेत आज. हे निडल थ्रेडर आहे आणि ती सुई आहे. असंच वेगळं दाखवण्याचं कारण म्हणजे प्रत्येक वेळा काही ट्युटोरियल्सना अशी छोटीशीच वस्तू लागते पण ही महत्त्वाची असते. ह्या सुईची स्पेशालिटी काय आहे, हिचं नाकही मोठं आहे आणि ह्याच्यातून हे मोती जाऊ शकतात. आता हे जे मोती आहेत ते मी असे छान ऑर्गनायझरमध्ये ठेवलेले आहेत. माझ्याकडे ऑलमोस्ट सगळ्या रंगांचे मोती आहेत आणि मी त्याच्या जवळपास जाणारेच रेशमाचे धागे घेतलेत. आपल्याला राखी करायची आहे, कलरफुल, सुंदर, मस्त निळा, लाल, जांभळा, हिरवा. ओके, आता ह्या सगळ्यांची बरेचदा मला विचारलं जातं, मिनल हे सगळं तू कुठून आणतेस? काही गोष्टी मी माझ्या जवळच्या स्टोअरमधनं आणलेल्या आहेत, काही मी ऑनलाईन मागवलेल्या आहेत, काही आता ही सुई मी जवळच्या स्टोअरमधनं आणली. मी मोती घेऊन गेले होते आणि आता हा मोत्यांचा ऑर्गनायझर आहे. इट्स व्हेरी प्रिटी ॲक्च्युली. स्पाइस ऑर्गनायझर आहे पण मला ह्याच्यासाठी फार उपयोग होतो. आय जस्ट शो यू हाऊ इट ओपन्स. म्हणजे हे याला इथे ओपनेबल आहे हे असं, पण मी हे स्पाइस ऑर्गनायझर न वापरता हे मी क्राफ्ट ऑर्गनायझर म्हणून वापरते. ज्या लिंक्स हे मी ॲमेझॉनवरून घेतल्या, ह्यातल्या ज्या लिंक्स ऑनलाईन मी घेतलेल्या आहेत त्याचे मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईन. तुम्ही नक्की चेक करा आणि ऑर्डर करा. तर हा निडल थ्रेडर जो आहे हा ब्रँडेड आहे. हा पोनी कंपनीचा निडल थ्रेडर आहे. याची लिंकसुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन. चलो लेट्स बिगिन. आपण मस्त राख्या करायला घेऊया. मी आधी निळ्या रंगाची राखी करणार आहे. तर मी निळा थ्रेड इथं ठेवते आणि मी निळ्याला कॉन्ट्रास्ट म्हणून व्हाईट मोती घेणार आहे. आपल्याकडे क्राफ्ट म्हटलं की बऱ्याच वस्तू असतात नाही का. तर ह्याच्यात मी काहीतरी ठेवलं होतं. मला एकसारखे 6 मोती हवेत. तर हे वेगवेगळ्या साईजचे आलेत याच्यामध्ये. 1 2 3 4 5 आणि 6. येस, आय गॉट इट. तर मी बाकीचे मोती मी ठेवून देणार आहे. मी हे लेबल्स काढतेय. माझी एक मैत्रीण आहे, ती हे लेबल्स सगळे असे ओवून ठेवते, म्हणजे तिला नंतर कधी रेफरन्सला लागलं तर. याच्यामध्ये यातला एक छोटा थ्रेड मी ठेवणं अपेक्षित आहे, पण राखी हे सीझनल असतं त्यामुळे कस्टमायझेशनचा काही याच्यात इश्यू येणार नाही. तर आपण बघूया माझा हा थ्रेड याच्यातून ओवला जातोय का तर नाही जातोय. इट विल टेक बिट टाईम, राईट. काय करू शकतो, हे निडल थ्रेडरनी करूया, पटकन होईल. कोण विचारतंय ते? हो, मी येस, आय एम लेफ्टी.
मी सम आकड्यांचे मोती ओवणार आहे. त्याप्रमाणे मला पाकळ्या करायच्या आहेत पुढे आणि ओवून झालेलं आहे. मी आता याची गाठ मारून घेणार आहे. म्हणजे असं मस्त याचं सर्कल बनवणार आहे. छान याचा गोल बनवून येस हा वर्किंग थ्रेड आहे आणि हा लूज एंड आहे. मी हा लूज एंड कट करून घेते आणि आपण हा वर्किंग थ्रेड 2.5 mm सुईनी काम करायला सुरुवात करूया. इकडनं या साईडने लेट्स बिगिन. 4 साखळ्या करणारे 4 चेन्स 1 2 3 4. नेक्स्ट ह्या मोत्याच्या पुढे सिंगल क्रोशा करणार आहे. फारच मस्त आहे करायला, पण छोटं छोटंसं असल्यामुळे. येस 1 2 3 4. परत नेक्स्ट ह्याच्यामध्ये सिंगल क्रोशा. परत 1 2 3 4. 1 2 3 4. परत नेक्स्ट ह्याच्यात सिंगल क्रोशा. असे मी 6 मोत्यांच्या भोवती करून घेणार. मी शेवटच्या मोत्याच्या भोवती स्लिप स्टिच करणार. आता नेक्स्ट आपला जो राऊंड असेल, मी एक चेन घालून घेतले. आता ह्या साखळीच्या या चेन स्पेसमध्ये पहिल्यांदा मी सिंगल क्रोशा करते. मग मी हाफ डबल क्रोशा करणार. 2 डबल क्रोशा करणार. 1 डबल क्रोशा, 1 साखळी, परत 1 डबल क्रोशा. तुम्ही हवा असेल तर तिथे मुरका पण एक करू शकता. पिकोट बॉर्डर असते ना तसं. ही एक पाकळी झाली. परत एकदा दाखवते. 1 सिंगल क्रोशा, हाफ डबल, डबल, 1 चेन, डबल क्रोशा, 1 DC, 1 हाफ DC, 1 सिंगल क्रोशा, 1 SC.
सुपर्ब, मस्त. कीप ऑन डुईंग 1 2 3 मोर आणि आपण शेवटी भेटूया. लेट्स मीट ॲट द एंड. टाडा, कसं सुंदर झालंय. आता मी एक चेन घातली आहे, सगळ्यात शेवटी स्लिप स्टिच घातला. चेन घालून मी दोरा कट करून घेते. त्याला आपण साईडनी बांधायला त्याआधी मी weave in the ends. सुईत दोरा ओवून पण तुम्ही हे करू शकता. मी हा दोरा असा अटॅच करून घेतला आहे आणि किती लेंथ लागते आहे बांधण्यासाठी हातात तेवढी साधारण लेंथ मी ठेवणार आहे. ओके, आणि मी हे इथे कट करून घेते. हे दोन्ही धागे सुईमध्ये ओवून घेणार. त्यातून मी दोन्ही धागे सुईत ओवून घेतले. आता मोती घालून घेते. आधी पांढरे मोती घेतले होते, पण 2 दोऱ्यांमधनं पांढरे मोती जात नव्हते म्हणून मी निळे मोती लावलेत. ते मोती हलू नयेत म्हणून इथे गाठ मारून टाकते. अशी ती हाताने सरकवत त्या दोऱ्याच्या जवळ आणली आहे. आणि या टोकांना पण एक गाठ मारून टाकते. 6 पदरी दोरा आहे, त्यामुळे रेशीम आहे, त्यामुळे ते असं धागे निघून जाऊ शकतात, म्हणून तिथे पण एक गाठ मारली आहे. आणि अशा रीतीने आपली DIY क्रोशा राखी रेडी. सो प्रिटी. चला, भावाला ओवाळायला आणि ओवाळणी काय मिळणार ह्याची उत्सुकता तर दरवर्षी असतेच. मग तुम्हाला यावर्षी कोणती ओवाळणी मिळाली कॉमेंट करून मला नक्की सांगा. सबस्क्राईब, लाईक, शेअर. क्रोशे बाय मिनू. सायनिंग ऑफ मिनल. बाय बाय.